नमस्कार. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या विशेष कार्यक्रमात. मंडळी, वीज ही आज अत्यावश्यक गरज झालेली आहे. म्हणजे बघा, वीज नसेल तर सगळं काही ठप्प होऊन जाईल. विजेशिवाय जगणं म्हणजे महाकर्म कठीण काम. पण आपण कधी या गोष्टीचा विचार करतो का की ही वीज आपल्यापर्यंत, आपल्या घरापर्यंत नेमकी येऊन पोहोचते तरी कशी? कोण आणतं ही वीज? उत्तर एकच, देशाची महाअग्रगण्य कंपनी MSETCL म्हणजेच महापारेषण कंपनी. आज महापारेषणविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड म्हणजेच MSETCLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री दिनेश वाघमारे सर. चला तर मग आज त्यांच्याशीच बातचीत करूया. नमस्कार सर. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आहे, महापारेषणच्या उपलब्धी काय आहेत ते जरा प्लीज थोडक्यात सांगा. महापारेषण कंपनी ही देशातील उच्च दाब वाहन करणारी अग्रगण्य कंपनी आहे आणि महापारेषण कंपनीमध्ये एकूण 720 अतिउच्च दाब उपकेंद्र आहेत आणि याशिवाय महापारेषणचं जे अतिउच्च दाब वाहिन्यांचं जे जाळं आहे ते जवळपास 50,000 सर्किट किलोमीटर हे जाळं आहे आणि एकूण ट्रान्सफॉर्मेशन कॅपॅसिटी जी आहे महापारेषणची ती 1,35,000च्या वरती ट्रान्सफॉर्मेशन कॅपॅसिटी आहे. महापारेषण कंपनी ही देशातील पहिली कंपनी आहे ज्यांनी HVDC प्रणाली भारतामध्ये विकसित केली आणि एस्टॅब्लिश केली. आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व ऊर्जा निर्मिती आहे ही महाराष्ट्र राज्याच्या उत्तर भागामध्ये ऊर्जा निर्मिती होते, विशेषतः चंद्रपूर, खापरखेडा, कोराडी या भागामध्ये. आणि चंद्रपूर भागामधून ही ऊर्जा वहन करण्यासाठी जे लोड सेंटर आहेत ते लोड सेंटर मुंबई, नाशिक, पुणे हे लोड सेंटर आहे आणि त्यासाठी ही ऊर्जा तिथून वहन करण्यासाठी ±500 kV HVDCची लाईन एस्टॅब्लिश करणारी महापारेषण ही देशातील प्रथम कंपनी आहे. याशिवाय महापारेषणने 765 kV ची उपकेंद्रसुद्धा प्रस्थापित केलेली आहे. एक तुनी जिल्हा औरंगाबाद इथे हे उपकेंद्र प्रस्थापित झालेले आहे आणि ही कंपनी 765 kV ते 66 kV या अतिउच्च दाब वाहिन्या आणि उपकेंद्र याचा कार्यभार सांभाळत आहे आणि वीजचे पारेषण आहे अत्यंत सक्षमपणे ही महापारेषण कंपनी करत आहे. सर, महापारेषण कंपनीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण कशा पद्धतीने करतो आणि ह्याच विषयी म्हणजे याच तंत्रज्ञानामुळे कंपनीला होणारे फायदे आपण सांगू शकाल प्लीज? महापारेषण कंपनी ही आधुनिक तंत्रज्ञानावर विश्वास ठेवते. देशातील केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली सर्वात मोठी कंपनी आहे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, त्याला आपण PGCIL म्हणतो. आणि त्या पाठोपाठ महापारेषण कंपनीने महाराष्ट्र राज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत प्रोॲक्टिव्ह पद्धतीने केलेला आहे. विशेष करून सांगायचं झालं म्हणजे रिमोट एअरबॉर्न इन्स्पेक्शन सिस्टीम नावाची यंत्रणा म्हणजेच थोडक्यात ड्रोन्सच्या माध्यमाने टॉवरचं सर्व्हिलियन्स ही महापारेषण कंपनी आणि महापारेषण कंपनी यामध्ये देशामध्ये सर्वात पहिली राज्य पारेषण उपक्रम आहे की ज्यांनी रिमोट एअरबॉर्न इन्स्पेक्शन अँड स्कॅनिंग सिस्टीम त्यांनी वापर केला. आपल्याला माहीतच आहे की अतिउच्च दाब टॉवर्स असतात, त्यांचं सर्वेक्षण करावं लागतं आणि हे सर्वेक्षण करताना प्रचलित पद्धत अशी आहे की आमचे तंत्रज्ञ त्या टॉवरवर चढतात आणि त्या टॉवरवर चढून ते सर्वेक्षण करतात आणि त्यानंतर रिपेअरची पण कामं ती चढून करतात. मात्र यामुळे हे अतिउच्च दाब वाहिन्या असल्यामुळे यामध्ये दुःखद घटना काळी होते आणि या दुःखद घटना टाळण्यासाठी आम्ही ड्रोन्सचा वापर म्हणजे रिमोट एअरबॉर्न इन्स्पेक्शन सिस्टमचा वापर आम्ही करणं सुरू केलेलं आहे आणि प्रथमतः 400 kVच्या लाईनमध्ये ही जी रिमोट एअरबॉर्न इन्स्पेक्शन सिस्टीम आहे ही आम्ही वापरत आहोत. यामुळे जे तंत्रज्ञ ज्यांना टॉवरवर चढावं लागत होतं आज त्यांना टॉवरवर चढावं लागत नाही आणि ज्याला आम्ही मंकी पॅट्रोलिंग म्हणत होतो, मंकी पॅट्रोलिंगच्या ऐवजी ड्रोन्सच्या माध्यमाने हे सर्व्हिलियन्स आज होत आहे. आणि ड्रोन्सच्या ज्या इमेजेस आहेत या इमेजेस क्लाउडवर अपलोड केल्या जातात आणि या क्लाउडवरच्या ज्या इमेजेस आहेत ते आमचे तंत्रज्ञ त्या
याच्यामध्ये क्लाउड्समध्ये जे फुटेज आहे ते फुटेज बघून त्याचं डायग्नॉस्टिक करतात, किंवा कुठे कंडक्टर तुटला, किंवा कंडक्टरला हानी झाली, किंवा इन्सुलेटरला हानी झाली, किंवा काही कनेक्टर्स किंवा जम्पर्स यामध्ये त्याला क्षती पोचली, तर त्याचं डायग्नोस्टिक हे तत्काळ केलं जाते आणि त्यानंतर त्याची दुरुस्तीसुद्धा तातडीने केली जाते. दुसरं महत्त्वाचं तंत्रज्ञान जे आहे ते जे महापारेषणने अडॉप्ट केलं, त्यामध्ये ट्रॅडिशनली जी अर्थवायर असते ट्रान्समिशन टॉवरच्या वरती, जी अर्थवायर असते ट्रान्समिशन लाईनमध्ये, ती अर्थवायर ऑप्टिकल ग्राउंड फायबर केबलच्या माध्यमाने रिप्लेस केलेली आहे. आणि ऑप्टिकल फायबर ग्राउंड वायर हे जे तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान एकूण 50,000 सर्किट किलोमीटरमधून 3,300 सर्किट किलोमीटरवर आम्ही OPGW जे ऑप्टिकल फायबर ग्राउंड वायर हे आम्ही एस्टॅब्लिश केलेलं आहे. मात्र यासाठी एक वेगळं बिझनेस मॉडेल आम्ही अडॉप्ट केलेलं आहे, आणि ते म्हणजे स्टरलाइट कंपनीसोबत आम्ही जॉईंट उपक्रम केलेला आहे आणि एक नवीन सबसिडरी कंपनी आम्ही स्थापन केलेली आहे. त्या सबसिडरीचं नाव आहे महाराष्ट्र ट्रान्समिशन कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, MTCIL. तर या MTCIL कंपनीच्या माध्यमाने 3,300 सर्किट किलोमीटर आम्ही ऑप्टिकल फायबर ग्राउंड वायर त्यामध्ये बसवलेली आहे. यामध्ये कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सुधारणा झालेली आहे आणि कम्युनिकेशनची बँडविड्थ जी आहे ती बँडविड्थ वाढलेली आहे. याशिवाय याचं कमर्शियल फायदा पण महापारेषण कंपनीला झालेला आहे. एकूण फायबरपैकी 8 फायबर आम्ही ठेवून बाकीचे जे फायबर्स आहेत ते बाकीचे फायबर डार्क फायबर आम्ही या इंटरनेट कंपन्या, टेलिकॉमच्या कंपन्या आणि व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलच्या कंपन्या यांना आम्ही लीजवर दिलेले आहे. आणि या लीजच्या माध्यमाने MTCIL आणि तद्वतच महापारेषण कंपनीला मोठ्या प्रमाणात त्यामध्ये उत्पन्न वाढ झालेली आहे आणि कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर हे सुदृढ झालेलं आहे. तिसरं महत्त्वाचं जे तंत्रज्ञान जे आम्ही ॲक्च्युली अडॉप्ट केलं आणि त्यामध्ये मला सांगताना अभिमान वाटतो की पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनच्या नंतर आमची पहिली राज्य पारेषण उपक्रम आहे ज्यांनी हे सेंटर एस्टॅब्लिश केलेलं आहे. हे सेंटर म्हणजे महाराष्ट्र ट्रान्समिशन ॲसेट मॅनेजमेंट सेंटर MTMAC हे सेंटर जे आहे हे सेंटर ऐरोलीमध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे. या सेंटरच्या माध्यमाने आम्ही काय करतो, आम्ही सुरुवातीला याच्यामध्ये 22 जी EHV सबस्टेशन आहेत ही सबस्टेशन घेतलेली आहे आणि या सबस्टेशनमधली विविध जी उपकरणं आहे म्हणजे जी ट्रान्सफॉर्मर असो किंवा ICT असो किंवा सर्किट ब्रेकर असो, याचा डाटा जो आहे हा डाटा हा स्काडाच्या माध्यमाने हा डाटा आम्ही संपादन करतो आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओ सर्व्हिलियन्स सिस्टीम पण आहे, CCTVच्या माध्यमाने पण आपण त्याचा डाटा आपण घेतो आहे. आणि या डाटाच्या माध्यमाने पूर्वी सबस्टेशनमध्ये जे मनुष्याद्वारे जे कंट्रोल केला जायचा, आता ते सेंट्रलाइज पद्धतीने एका सेंट्रलाइज ठिकाणावरून ही सर्व ट्रान्सफॉर्मर्स आहेत, ICT आहेत, सर्किट ब्रेकर आहेत, आयसोलेटर्स आहेत, याचं कंट्रोल आणि याचं ऑपरेशन हे सेंट्रलाइज पद्धतीने केलं जात आहे. सध्या तरी हा उपक्रम 22 सबस्टेशनसाठी आम्ही राबवत आहे. मात्र यापुढे हा उपक्रम राज्य पारेषण कंपनीमधल्या म्हणजे महापारेषणमधल्या इतरसुद्धा सबस्टेशनमध्ये आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत. तिसरा महत्त्वाचा जो उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे, आपल्याला माहीतच आहे की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये लोड वाढते आहे आणि यामध्ये विशेष करून जो नागरी भाग आहे, नागरी भागामध्ये राईट ऑफ वे जो असतो, म्हणजे कोणीही ॲक्च्युली सहजासहजी वाहिन्या उभारण्यासाठी, अतिउच्च दाब वाहिन्या उभारण्यासाठी जागा देत नाहीत आणि त्याच्यामुळे उपलब्ध असलेल्या वाहिन्याची क्षमता कशी वाढवायची हा एक प्रश्न असतो. त्याच्यामुळे ही क्षमता वाढवण्यासाठी आम्ही एक नवीन तंत्रज्ञान त्यासाठी आम्ही वापर करतो आहे आणि ते नवीन तंत्रज्ञान म्हणजे STLS कंडक्टर. आता STLS कंडक्टर म्हणजे काय, याच्यामध्ये STLS म्हणजे हाय टेम्परेचर लो सॅग आणि हा ट्रॅडिशनल आमचे जे ॲल्युमिनियम कंडक्टर असतात त्याच्याऐवजी आम्ही STLS कंडक्टरचा आम्ही वापर करतो आहे आणि या कंडक्टरचा वापर करून वाहिन्याची जी क्षमता आहे ही क्षमता ही दुप्पट होत आहे.
म्हणजे एखादी वाहिनी 1000 मेगावॅट जर वहन करत असेल तर STLS कंडक्टर वापर करून त्या वाहिन्याची क्षमता ही 2000 मेगावॅट होत आहे. आणि विशेष करून मुंबई, पुणे आणि नागपूर आणि जे अर्बन एरियाज आहेत, जे नागरिक क्षेत्र आहे, यामध्ये जाणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत, जिथे आम्हाला ROWचा इश्यू होतो, तिथे STLS कंडक्टरचा वापर करून आम्ही या वाहिन्याची क्षमता आम्ही दुप्पट करतो आहे. याशिवाय आमचे ट्रॅडिशनल टॉवर्स जे आहेत, रेग्युलर टॉवर्स, हे फार मोठा एरिया ऑक्युपाय करतात आणि त्याच्यामुळे शेतकरी म्हणा किंवा जिथे नॉन ॲग्रिकल्चर लँड झाले तिथे ॲक्च्युली जमीन मालकांकडून, शेतकऱ्यांकडून फार मोठा विरोध होतो. तर त्याच्यावर उपाय म्हणून हा आमचा जो ROW आहे, ROW म्हणजे जो पट्टा, जो वाहिने ज्या तारा असतात त्या ताराखालचा जो पट्टा असतो, हा पट्टा कमी करण्यासाठी आम्ही टॉवरचं नवीन तंत्रज्ञान आम्ही वापरत आहे आणि त्याच्यामध्ये नॅरो बेस टॉवरचा आम्ही वापर करतो आहे आणि याशिवाय मोनोपोलचा सुद्धा आम्ही वापर करतो आहे आणि या माध्यमाने आम्ही तो जो ROWचा जो पट्टा आहे तो पट्टा आम्ही कमी करून 50% कमी आम्ही या तंत्रज्ञानाच्या माध्यमाने करतो आहे. थोडक्यात महापारेषणनी अनेक तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान अडॉप्ट केलेले आहेत, त्याचा वापर करतो आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या तुलनेमध्ये आम्ही उत्तरोत्तर प्रगती यामध्ये करतो आहे आणि यामध्ये आमची इफिशियन्सी जी आहे ती इफिशियन्सी वाढवण्यासाठी याच्यामुळे आम्हाला मदत होत आहे. आज आमची इफिशियन्सी ही अत्यंत चांगली आहे. आमची जी अवेलेबिलिटी आहे ती अवेलेबिलिटी 99.7% इतकी अवेलेबिलिटी आहे. ही अवेलेबिलिटी अधिक वाढवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा नक्कीच आम्हाला उपयोग होणार आहे. मुंबई एवढं मोठं महानगर, मग तिथे एवढी ट्रान्समिशन सिस्टीम कशी म्हणजे स्ट्रेथनिंग कशी करणार, प्लीज सांगू शकाल? मुंबई हे एक मोठं महानगर आहे आणि मुंबईमध्ये ॲक्च्युली पूर्वीच्या काळापासून एक आयलँडिंग सिस्टीम आहे. ही आयलँडिंग सिस्टीम म्हणजे काय, पहिले मुंबईमध्ये भरपूर जनरेशन असायचं आणि देशाची जी ग्रीड आहे ती देशाची ग्रीड अनेक वेळा ती फेल व्हायची. मात्र तरी पण मुंबईचा पॉवर हा अबाधित राहावा यामुळे मुंबई आयलँडिंग सिस्टीम ही विकसित केली होती. आता ही आयलँडिंग सिस्टीम म्हणजे काय की मुंबईमध्ये जितकं लोड आहे तितकं जनरेशन हे मुंबईच्या आतमध्येच होतं आणि त्याच्यामुळे लोड आणि जनरेशन याचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स साधला जायचा. म्हणजे देशामध्ये कुठे ग्रीड फेल्युअर जर झाली तर मुंबईचं जे आयलँड आहे ते मुंबईचं आयलँड वेगळं व्हायचं आणि त्याच्यामुळे देशातील ग्रीडचा मुंबईवर काही परिणाम व्हायचा नाही आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याच्यामधला जो विद्युत पुरवठा आहे हा विद्युत पुरवठा एक सेकंदासाठी सुद्धा जाऊ नये यामुळे ही अशा प्रकारची व्यवस्था होती. मात्र कालांतराने काय झालं की कालांतराने मुंबईमधलं जे जनरेशन आहे, मुंबईमधले जे थर्मल प्लांट आहे, हे थर्मल प्लांट हे जुने झाले आहेत आणि त्याच्यामुळे त्याची जी क्षमता आहे त्याची क्षमता ही हळूहळू कमी होत गेली. मात्र मुंबईचा जो विकास आहे, मुंबईमधलं जे अर्बन डेव्हलपमेंट आहे किंवा मुंबईमध्ये जे कमर्शियल डेव्हलपमेंट आहे किंवा मुंबईमधलं जे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहे, हे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अत्यंत जास्त वेगाने हे वाढत गेलं. आता याच्यामुळे जे जनरेशन जे आहे मुंबईचं ते लोडच्या तुलनेमध्ये मागे पडलं आणि त्याच्यामुळे मुंबईला बाहेरून वीज आणणं हे याच्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. आता याच्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की 12 ऑक्टोबर 2020ला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पॉवर फेल्युअर झाला होता. आता या पॉवर फेल्युअरचं जे कारणं आहेत ते कारणं त्याच्यापैकी एक महत्त्वाचं जे कारण होतं की मुंबईमधलं जे जनरेशन आहे हे मुंबईचं जनरेशन हे लोडपेक्षा कमी होतं आणि त्याच्यामुळे हे पॉवर फेल्युअर झालं. आता याच्यावर उपाय काय, कारण की मुंबईच्या आतमध्ये नवीन जनरेटर आणणं शक्य नाही आहे, कारण की त्याच्यामध्ये अनेक एन्व्हायरमेंटलचे प्रश्न आहेत, अनेक पर्यावरणाचे प्रश्न आहेत किंवा जागेची कमतरता आहे. त्याच्यामुळे मुंबईमध्ये जनरेशन जास्त वाढवणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे एकच उपाय उरतो की तो मुंबईमधून बाहेरून वीज जी आहे ते बाहेरून वीज जास्तीत जास्त कशी आणता येईल हा एक त्याच्यावर उपाय आहे. याशिवाय आता सर्वांचं नवीनीकरण ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये सोलर आहे किंवा विंड आहे याच्यावर भर आहे आणि सोलर आणि विंड एनर्जी ही दूरदूरच्या ठिकाणी आहे. राजस्थानमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये असेल, अशा दूरदूर ठिकाणी ही सोलर आणि विंडची ऊर्जा आहे. तर ती ऊर्जा मुंबईमध्ये आणण्यासाठी ज्या वाहिन्याच्याद्वारे, पारेषण वाहिन्याच्याद्वारे ही ऊर्जा आणता येईल. आता सध्या जी देशाची ग्रीड आहे
ती देशाच्या ग्रीडमधून मुंबईच्या सिस्टीममध्ये आणण्यासाठी जी ट्रान्समिशन कॅपॅसिटी आहे ती ट्रान्समिशन कॅपॅसिटी 2000 मेगावॉट आहे. पण मुंबईमध्ये आज रोजी ऑन ॲन ॲव्हरेज आपण जर लोड जर घेतलं आज तर 2800 ते 3000 मेगावॉटपर्यंत ॲव्हरेज आहे. आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये किंवा ऑक्टोबर ज्यावेळेस हीट असते त्यावेळेस हे लोड 3500 मेगावॉट ते 3700 मेगावॉटपर्यंत जाते. आता आपलं जे मुंबईच्या ट्रान्समिशन सिस्टमची जी कॅपॅसिटी आहे ती फक्त 2000 मेगावॉटच आहे. त्याच्यामुळे मुंबईची ट्रान्समिशन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी अधिकचे प्रकल्प आणणं गरजेचं आहे. यासाठी काही महत्त्वाचे प्रकल्प राज्य पारेषण उपक्रमाच्या माध्यमाने हाती घेतले आणि काही उपक्रम हे टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंगच्या माध्यमाने सुद्धा हाती घेण्यात आले. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो प्रकल्प आहे जो राज्य पारेषण उपक्रम आणि महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमार्फत घेण्यात येणार आहे तो वेळगाव येथे फार मोठ्या प्रमाणात मोठं 400 केवीचं सबस्टेशन आम्ही आणतो आहे. वेळगाव हे पालघर जिल्ह्यामध्ये जरी असलं तरी या सबस्टेशनमधून मेनली मुंबईला विद्युत पुरवठा याच्यामध्ये होणार आहे आणि 1000 मेगावॉटपर्यंत विद्युत पुरवठा या वेळगाव सबस्टेशनच्या माध्यमाने होणार आहे. याशिवाय कळवा जे सबस्टेशन आहे कळवा इथे सुद्धा आम्ही कळवा 2 सबस्टेशन प्रस्थापित करतो आहे ज्याच्या माध्यमाने सुद्धा 1000 मेगावॉटपर्यंत विद्युत पुरवठा मुंबईला होऊ शकेल. याशिवाय राज्याच्या ज्या खाजगी पारेषण कंपन्या आहे त्यांच्या माध्यमाने सुद्धा आणि राज्य पारेषण उपक्रमाच्या सपोर्टने अनेक पारेषण उपक्रम हाती घेण्यात आलेले आहे. याच्यामध्ये उदाहरणार्थ अदानी ट्रान्समिशन लिमिटेडच्या माध्यमाने HVDCची एक लाईन येत आहे. HVDC म्हणजे हाय व्होल्टेज DC करंट. तर या HVDCची सिस्टीम आहे ही ±320 केवीची सिस्टीम ही एस्टॅब्लिश होते आहे आणि ते आमचं महापारेषणचं जे कुडूस सबस्टेशन आहे त्या कुडूस सबस्टेशनपासून आरेपर्यंत ही लाईन येत आहे आणि याच्यामध्ये माध्यमाने 1000 मेगावॉट वीज जी आहे ही वीज मुंबई सिस्टीममध्ये आणली जाणार आहे. याशिवाय खारघर विक्रोली ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीच्या माध्यमाने सुद्धा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे आणि जवळपास 70% हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे आणि यामध्ये खारघरवरून विक्रोलीपर्यंत ट्रान्समिशन लाईन एस्टॅब्लिश केली जात आहे आणि याच्या माध्यमाने सुद्धा 1000 मेगावॉटपर्यंत वीज मुंबईमध्ये येणार आहे. याशिवाय पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेडचं नवी मुंबईमध्ये एक सबस्टेशन आहे. विशेषतः पनवेल भागामध्ये हे सबस्टेशन आहे. मात्र हे सबस्टेशन अनेक वर्षापासून बंद पडलेलं आहे किंवा ते वापरात नाही आहे आणि त्याच्यामध्ये स्टरलाइट कंपनीच्या माध्यमाने मुंबई ऊर्जा मार्ग हा नवीन प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे आणि मुंबई ऊर्जा मार्गाच्या माध्यमाने पडघे जे पॉवर ग्रीडचं सबस्टेशन आहे या पडघे सबस्टेशनपासून आमच्या खारघर सबस्टेशनपर्यंत आणि पॉवर ग्रीडच्या नवी मुंबई सबस्टेशनपर्यंत अतिउच्च दाब वाहिन्या एस्टॅब्लिश केल्या जात आहे आणि यासाठी सुद्धा मुंबईच नव्हे तर मुंबईच्या आजूबाजूला जो मेट्रोपॉलिटन एरिया आहे त्यालासुद्धा फार मोठा याच्यामुळे सपोर्ट मिळणार आहे. थोडक्यातच या सर्व सिस्टीममुळे मुंबई एक विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर होणार आहे आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात बाहेरून वीज मुंबईमध्ये आणणं हे सुकर होईल आणि याशिवाय नवीनीकरण किंवा ज्याला आपण ग्रीन ऊर्जा म्हणतो ती ग्रीन एनर्जी मुंबईमध्ये आणण्यासाठी यासाठी मदत मिळेल. सर, महापारेषणचं हे एवढं मोठं जाळं आहे तर मग मानव संसाधन आणि सुरक्षा व्यवस्था याविषयी प्लीज काही सांगू शकाल? महापारेषण कंपनीचं नेटवर्कचं फार मोठं जाळं आहे आणि ही इतकं मोठं जाळं सांभाळण्यासाठी मनुष्यबळ हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मनुष्यबळ विकासावर प्रशिक्षणावर महापारेषणने आधीपासूनच फार मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. आता यामध्ये आमचं जे मनुष्यबळ आहे जी आमची मंजूर जे आकृतिबंधानुसार जो कर्मचारी वर्गाची संख्या आहे ती जवळपास 15,500 इतकी मंजूर संख्या आहे आणि त्यापैकी साधारणतः 10,500 आज हे कार्यरत आहेत. आणि विशेष करून यामध्ये जो फोकस आम्ही मनुष्यबळ विकासावर दिलेला आहे त्याच्यामध्ये पहिलं सूत्र असं आहे की योग्य व्यक्तीला योग्य काम, त्याला आपण कॉम्पिटन्सी मॅपिंग म्हणतो. एखाद्याला ज्या विषयामध्ये ज्ञान असेल किंवा ज्या विषयामध्ये प्रशिक्षण असेल त्याला त्याच विषयामध्ये त्याला जॉब जर दिला तो अधिक सक्षमतेने तो काम करू शकेल. याशिवाय सतत त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांचा
कॅपॅसिटी बिल्डिंग जे आहे ते कॅपॅसिटी बिल्डिंग त्यांची डेव्हलप करणे हे सुद्धा महत्त्वाचं दुसरं एक सूत्र आहे. आणि त्याशिवाय त्यांना प्रॉपर रिवॉर्ड देणे हे सुद्धा एक महत्त्वाचं याच्यामध्ये अंग आहे. आणि विशेष करून आता आपल्याला माहीत आहे की टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आणि या टेक्नॉलॉजीमुळे ऑटोमेशन आल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाच्या संख्येमध्ये घटसुद्धा त्यामध्ये होत आहे. किंवा मॅनेजमेंटचं जे टेक्निक आहे मॅनेजमेंटचं टेक्निकसुद्धा चेंज होत आहे. तर याच्यामध्ये जे बदल येत आहेत त्या बदलचं चेंज मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये बदल व्यवस्थापन कसं सक्षमतेने करणे हे सुद्धा एक मनुष्यबळ संसाधनाच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचं सूत्र आहे. आपल्याला मला सांगावंसं वाटते की या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये ज्या 3 कंपन्या आहेत त्यामध्ये महावितरण ही डिस्ट्रीब्युशनची कंपनी आहे, महानिर्मिती ही जनरेशनची कंपनी आहे आणि महापारेषण ही ट्रान्समिशनची कंपनी आहे. मात्र महापारेषण ही पहिली कंपनी आहे ज्यांनी त्यांचा जो आकृतिबंध आहे विशेष करून आपल्याला माहीत आहे की ऑपरेशन अँड मेंटेनन्स यामध्ये आणि प्रोजेक्टमध्ये जे तंत्रज्ञ जे काम करतात त्यांचं जे आकृतिबंध आहे ते आकृतिबंधामध्ये सुधारणा करण्याचा पहिला मान हा महापारेषणनी मिळवलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आपण टेक्निकल जे पदं आहे ते टेक्निकल पदाचं आपण आकृतिबंध आपण निश्चित करून घेतला. त्या आकृतिबंधाला शासनाची मान्यता मिळवली आणि त्या आकृतिबंधाद्वारे मनुष्यबळाचं ऑप्टिमायझेशन जे आहे ते ऑप्टिमायझेशन आपण केलेलं आहे. याशिवाय नवीन फीचर आपण आणलेलं आहे की मल्टीस्किलिंग म्हणजे पहिले ऑपरेटर जे सबस्टेशनच्या आतमध्ये काम करतात ते ऑपरेटरचंच काम करायचे किंवा लाईनमध्ये जे लोक काम करायचे ते लाईनचेच कामं करायचे आणि त्याच्यामुळे एक असंतोष निर्माण झाला होता की लाईनचे लोक हे सबस्टेशनमध्ये जाऊ शकत नाही आणि सबस्टेशनचे लोक हे लाईनमध्ये जाऊ शकत नाही. तर त्यासाठी आपण मल्टीस्किलिंगची एक कल्पना आणली आणि या मल्टीस्किलिंगच्या माध्यमाने एक जनरल कॅडर तयार केलं की जेणेकरून तो व्यक्ती सबस्टेशनच्या आतमध्ये पण काम करू शकेल आणि लाईन्समध्ये पण काम करू शकेल. आणि याच्या अनुषंगाने जी लॅडर असते जो पिरॅमिड असतो मनुष्यबळाचा त्याच्यामध्ये त्याला ज्या प्रमोशनचे चान्सेस आहेत ते प्रमोशनचे चान्सेस त्याला अधिक प्रमाणात त्याला आम्ही मिळवून दिलेले आहेत. आणि हे सर्व काम ज्या विविध युनियन्स आहेत विविध कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत त्यांच्यासोबत सल्लामसलत करून त्यांना विश्वासात घेऊन आम्ही हे आकृतिबंध आम्ही आमचा सुधारित करून घेतलेला आहे. याशिवाय मी आलो त्यावेळेस असं बघितलं की महापारेषणमध्ये अधिकारी कर्मचारी आणि इंजिनियर्स यांना जी रिवॉर्ड स्कीम होती ती रिवॉर्ड स्कीम बंद करण्यात आली होती. मी आल्यानंतर ही रिवॉर्ड स्कीम ही पुनर्जीवित केली आणि याच्या माध्यमाने वेगवेगळे जे वर्क सेंटर्स आहेत या वर्क सेंटरमध्ये कॉम्पिटिशन एक लावून आणि त्याच्यामध्ये टेक्निकल पॅरामीटर्स आहेत, कमर्शियल पॅरामीटर्स आहेत, सोशल पॅरामीटर्स आहेत, या सर्व पॅरामीटरचा अभ्यास करून या सर्व जे वर्क सेंटर्स आहेत या वर्क सेंटरमध्ये एक स्पर्धा राबवली जाते दरवर्षी आणि याच्या माध्यमाने रिवॉर्ड दिले जातात. एक महापारेषणचा ज्यावेळेस वार्षिक दिवस असतो या वार्षिक दिवसाला मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आणि या कार्यक्रमामध्ये हे रिवॉर्ड जे ते रिवॉर्ड आम्ही कर्मचारी अभियंते तंत्रज्ञ यांना आम्ही वितरित करतो. याशिवाय प्रशिक्षणावर फार मोठा भर महापारेषणने दिलेला आहे आणि महापारेषण पहिली कंपनी आहे की त्यांनी 7 झोनमध्ये 7 रिजनल ट्रेनिंग सेंटर्स ही एस्टॅब्लिश केलेले आहेत आणि रिजनल ट्रेनिंग सेंटर्सच्या माध्यमाने तंत्रज्ञ अभियंते यांना आम्ही प्रशिक्षण आम्ही देतो आहे. आणि या रिजनल सेंटरला या 7ही रिजनल सेंटरला सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी यांचं नामांकन प्राप्त झालेलं आहे आणि हा महापारेषणला फार मोठा बहुमान मिळालेला आहे. याशिवाय इतर नामांकित ज्या संस्था आहेत ज्या पॉवर सेक्टरमध्ये काम करणाऱ्या नामांकित प्रशिक्षण संस्था आहे त्यामध्ये पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमधील प्रशिक्षण संस्था आहे, त्याच्यानंतर NTPC आहे, त्याच्यानंतर ग्रीड कंट्रोल इंडिया आहे, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. या सर्व संस्थेच्या माध्यमाने सुद्धा आमच्या अभियंत्यांना आम्ही पाठवतो. देशामध्येच पाठवत नाही तर विदेशामध्ये सुद्धा आम्ही प्रशिक्षणासाठी पाठवतो आणि त्यांची कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी आम्ही डेव्हलप करतो आहे. आणि अशा प्रकारे मनुष्यबळ विकासामध्ये मोठ्या प्रमाणात उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत आणि यासाठी मनुष्यबळ जो आहे महापारेषणमधला अत्यंत आनंदी आहे आणि या बदलामुळे जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमतासुद्धा वाढलेली आहे. दुसरा महत्त्वाचा अंग हा सुरक्षेचा अंग आहे आणि विशेष करून महापारेषणमध्ये अतिउच्च दाब वाहिन्या आहेत
आणि या अतिउच्च दाब वाहिन्यामध्ये त्याच्यामध्ये सुरक्षा ही फार अत्यंत महत्त्वाची असते. कारण की आपण जे आहे 765 KV ते 66 KV या लेवलवर महापारेषण कंपनी काम करते. आणि सुरक्षेच्या बाबतीत जे केंद्र शासनामार्फत, राज्य शासनामार्फत, इंडस्ट्रियल सेफ्टी डायरेक्टरेटमार्फत ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना पूर्णपणे आपण पालन केलेलं आहे. आणि याच्यावर आपण SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर सुरक्षेच्या बाबतीत आपण तयार केलेलं आहे. इतक्यात आम्ही उपक्रम घेतला की सुरक्षेच्या बाबतीत छोट्या छोट्या फिल्म्स ज्या आहेत त्या छोट्या छोट्या फिल्म्स बनवण्याचं आम्ही काम हाती घेतलेलं आहे. आणि या फिल्म्सच्या माध्यमाने सुरक्षेविषयी जी जाणीव जी आहे ती जाणीव सर्वांपर्यंत पसरवलेली आहे. याशिवाय ही तर झाली महापारेषणमधील कर्मचारी, अभियंते यांची सुरक्षा. याशिवाय दुसरी एक अत्यंत महत्त्वाची सुरक्षा, जिथून जिथून आमच्या अतिउच्च दाब वाहिन्या जातात त्यामध्ये अनेक ठिकाणी या ॲग्रिकल्चर फील्डमधून जातात आणि अनेक ठिकाणी जे फार्मर्स आहेत, जे शेतकरी आहेत, ते जे हंगाम संपल्यानंतर त्यांचं जे अवशेष असते म्हणजे जे रिमेनिंग जे मटेरियल्स असते त्यांचं ते बर्न करतात, ते जाळतात आणि त्या फ्युम्समुळे जे आहे ते फ्युम्समुळे अनेक वेळा वाहिन्या ज्या आहेत त्या वाहिन्या ट्रिप होतात. आणि आमच्या वाहिन्या ट्रिप झाल्यानंतर फार मोठा एरिया अफेक्ट होतो, एक पूर्ण तालुका अफेक्ट होतो किंवा मोठं शहर अफेक्ट होते. यासाठी आम्ही गावागावामध्ये एक अवेअरनेस कॅम्पेन हाती घेतलेलं आहे आणि ज्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांमध्ये हा प्रचार प्रसिद्धी करतो आहे की त्यांनी वाहिनीच्या खाली कुठल्या प्रकारचा जाळ त्यांनी करू नये आणि त्याची काळजी घ्यावी. याशिवाय जे टावर्स आहेत ते टावर्सवर सुद्धा कोणी चढू नये यासाठी सुद्धा जी सुरक्षेची जी जाणीव आहे ती आम्ही जनतेमध्ये आम्ही सोशल मीडिया म्हणा किंवा ॲक्च्युली गावागावामध्ये इवन टॉमटॉमच्या माध्यमाने आम्ही ही प्रचार प्रसिद्धी करतो आहे. सर, अतिशय मोलाची माहिती दिलीत. म्हणजे ॲक्च्युली सगळ्यांना ह्या गोष्टी कळणं खूप गरजेचं आहे. बरं, मला सांगा, महापारेषणचं पुढील भविष्यातील नियोजन म्हणजे हे STU प्लॅन म्हणजे नेमकं काय आहे, प्लीज सांगाल का? महापारेषण कंपनी ही फक्त महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी ही कंपनी जी आहे ती राज्य पारेषण उपक्रमसुद्धा आहे. आता राज्य पारेषण उपक्रम म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी जी एक ट्रान्समिशन लायसन्सी आहे त्याच्यासोबत महाराष्ट्र राज्यातील इतर ट्रान्समिशन लायसन्सी जे आहेत म्हणजे उदाहरणार्थ खाजगी ट्रान्समिशन लायसन्सी आहे, त्याच्यामध्ये अदानी ट्रान्समिशन आलं, त्यानंतर टाटा ट्रान्समिशन आलं, स्टरलाईट आलेलं आहे. या सर्व ज्या ट्रान्समिशन कंपन्या आहे त्यासाठी स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी म्हणून काम करतं आणि त्यासाठी दरवर्षी राज्य पारेषण उपक्रम म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी रोलिंग प्लॅन तयार करतं. आता हा रोलिंग प्लॅन जो आहे हा 5-5 वर्षाचा असतो आणि दरवर्षी तो 5 वर्षांनी पुढे जातो. तर यामध्ये आता सध्याचा जो रोलिंग प्लॅन महाराष्ट्र राज्य पारेषण उपक्रमाने जो तयार केलेला आहे तो 2022-23 ते 2026-27 असा हा रोलिंग प्लॅन आहे. आणि या रोलिंग प्लॅनमध्ये जवळपास 96 नवीन अतिउच्च दाब उपकेंद्र यामध्ये प्रस्तावित आहे. याशिवाय जवळपास 40,000 MVA इतकी ट्रान्सफॉर्मेशन कॅपॅसिटी या रोलिंग प्लॅनच्या माध्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये उपलब्ध होणार आहे. आणि याशिवाय जवळपास 9,600 सर्किट किलोमीटरच्या नवीन अतिउच्च दाब वाहिन्या यामध्ये प्रस्थापित केल्या जाणार आहे. आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये औद्योगिक विकास हा फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळे लोड जे आहे ते लोड मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि या लोडला केटर करण्यासाठी राज्याच्या पारेषण जे नेटवर्क आहे त्याची क्षमता वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ती क्षमता वाढवण्यासाठी या STU प्लॅनमध्ये जी कामं आहेत या कामाची अंमलबजावणी झाली तर ती क्षमता वाढेल. आणि यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये जिथे जिथे लोड सेंटर आहे, आता उदाहरणार्थ मुंबईचं उदाहरण घ्या तर मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोड वाढते आहे. लोड म्हणजे जिथे जिथे आता इंडस्ट्री आली किंवा त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये वाढ झाली तर तिथे जे लोड आपल्याला केटर करावं लागेल पारेषण कंपनीला ते वाढते आहे. आता उदाहरणार्थ मुंबईचा जो भाग आहे किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन आहे किंवा मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या ज्या मोठ्या महापालिका आहे, ठाणे आहेत, कल्याण आहे, नवी मुंबई आहे, यासाठी महाराष्ट्र राज्य पारेषण उपक्रमाने तिथे कळवा जे आमचं सबस्टेशन आहे ते कळवा फार मोठं सबस्टेशन आहे, तिथे जवळपास 2200 मेगावॉट
इतकी वीज त्याच्यामधून आपण मुंबईला केटर करतो. तर या कळवा सबस्टेशनमध्ये कळवा 2 म्हणून एक सबस्टेशन आपण प्रस्तावित केलं आहे, जे 1000 मेगावॉट अधिक वीज मुंबई आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन याला पुरवेल. याशिवाय मोठ्या प्रमाणात डेटा सेंटरची वाढ या नवी मुंबई एरियामध्ये होत आहे आणि या डेटा सेंटरला केटर करण्यासाठी कोरोमंडल आणि मुकुंद या ठिकाणीसुद्धा 400 KVची नवीन उपकेंद्र महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनी प्रस्तावित करणार आहे. याशिवाय अशाच प्रकारे डेटा सेंटर आणि इंडस्ट्रीमध्ये वाढ ही पुणे भागामध्ये पण होत आहे आणि पुणेमध्ये पण हिंजवडी 2 हे एक सबस्टेशन जे आहे ते 400 KVचं सबस्टेशन आपण एस्टॅब्लिश करतो आहे. दुसरा महत्त्वाचा एरिया जो आहे नाशिक एरिया, तर नाशिकमध्ये पण मोठ्या प्रमाणात सबस्टेशन आपण करतो आहे. तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल वाढ होत आहे आणि तिथे ॲग्रिकल्चर लोडची पण मोठ्या प्रमाणात वाढ आहे आणि याशिवाय नाशिक भागामधील जे ट्रान्समिशन नेटवर्कमधली जी कन्स्ट्रेंट आहे ती कन्स्ट्रेंट दूर करण्यासाठी सुद्धा तिथे सबस्टेशन एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण पिंपळगावमध्ये, मालेगावमध्ये तिथे आपण सबस्टेशन आपण एस्टॅब्लिश करतो आहे. याशिवाय बलसाने इथेसुद्धा आपण सबस्टेशन आणतो आहे. थोडक्यात म्हणजे जिथे जिथे मोठ्या प्रमाणात लोड ग्रोथ आहे तिथे आपण राज्य पारेषण उपक्रमाचं नेटवर्क आहे ते नेटवर्क आपण वाढवत आहे. नवीन सबस्टेशन आपण एस्टॅब्लिश करतो आहे. सर, आपल्याकडून एवढी मोलाची माहिती मिळते म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी, राज्याच्या प्रगतीसाठी महापारेषणचं एवढं मोठं कार्य चालू आहे, तर मग काही पुरस्कार तर नक्कीच मिळाले असतील. त्याविषयी प्लीज सांगू शकाल? होय, नक्कीच. यामध्ये महापारेषणनी फार मोठी जी कामगिरी केलेली आहे, अनेक उपक्रम राबवलेले आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन याशिवाय विविध संस्था यांच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणात पुरस्कार मिळालेले आहेत. आता या पुरस्कारामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर म्हणजे वैयक्तिक पुरस्कार आणि सांघिक पुरस्कार. यामध्ये वैयक्तिक पुरस्कारामध्ये म्हणजे आता मला जे वैयक्तिक पुरस्कार ॲज ए CMD महापारेषण म्हणून मिळालेले आहे ते म्हणजे पहिला जो पुरस्कार मिळाला तो उत्तम नेतृत्व आणि कंपनीच्या कामकाजामध्ये भरीव योगदान यासाठी ग्रीन टेक फाउंडेशनच्या माध्यमाने 2021 साली लीडिंग डायरेक्टर म्हणून हा पुरस्कार मला मिळालेला आहे. याशिवाय नवभारत ग्रुप आहे, नवभारत ग्रुपने गुड गव्हर्नन्स अवॉर्ड म्हणून हा सुद्धा 2021मध्ये मला प्रदान केला. हा पुरस्कार सन्माननीय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते मला मिळाला. याशिवाय सांघिक जे पुरस्कार महापारेषणला मिळालेले आहे आणि विशेष करून महापारेषणनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या क्षेत्रामध्ये आणि विशेष मानव संसाधनच्या क्षेत्रामध्ये ई-सेवा पुस्तक विकसित केलं आणि त्याचा गौरव म्हणून गव्हर्नन्स नाऊ या संस्थेने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा PSU अवॉर्ड हा महापारेषणला प्रदान केला. महापारेषणला जे टेक्निकल जे पुरस्कार मिळालेले आहे आणि विशेष करून कम्युनिकेशनसाठी जे भरीव योगदान महापारेषणने दिलं आणि विशेष करून अर्थवायर जी आहे ती अर्थवायर ऑप्टिकल फायबर ग्राउंड वायरमध्ये जी कन्वर्ट केली आणि स्टरलाइट कंपनीच्या सोबत जो जॉईंट उपक्रम संयुक्त उपक्रम राबवला त्यासाठी महापारेषणला स्कॉच या संस्थेमार्फत गोल्डन पुरस्कार प्राप्त झाला. याशिवाय जी समस्त गाईडलाईन्स आहे, समस्त गाईडलाईन्स ही ॲक्च्युली गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि आपले जे इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन याच्या माध्यमाने समस्त गाईडलाईन्स या निर्गमित करण्यात आल्या होत्या आणि या समस्त गाईडलाईन्सच्या अंमलबजावणीसाठी महापारेषण पहिली राज्य पारेषण कंपनी आहे ज्यांनी ऑटोमॅटिक मीटर जे आहेत एनर्जी रीडिंगसाठी ऑटोमॅटिक मीटर्स हे सर्व डिस्ट्रीब्युशन कंपनी आणि जनरेशन कंपनीचे जितके इंटरफेसेस आहेत त्या इंटरफेसेसमध्ये ऑटोमॅटिक मीटर्स त्यांनी बसवले आणि त्या ऑटोमॅटिक मीटर हे जे आहे हे बसवले हे पूर्णपणे यशस्वी करून दाखवलं आणि 100% मीटर्स हे कार्यान्वित केले आणि या मीटर्सचा डाटा हा ऑटोमॅटिक हा SLDC स्टेट लोड डिस्पॅच सेंटरला हा डाटा येतो. याचा गौरव म्हणून महापारेषणला सिल्वर पुरस्कार हा स्कॉच या संस्थेमार्फत वितरित करण्यात आलेला आहे. याशिवाय
महापारेषणने मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यामध्ये मला सांगावं अभिमान वाटतो की महापारेषण मध्ये जे प्रॉफिट आहे, जो नफा जो आहे तो नफा दरवर्षी वाढतो आहे आणि विशेष करून 2021-22मध्ये महापारेषण कंपनीच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त नफा 1000 कोटीचा नफा महापारेषण कंपनीला मिळालेला आहे आणि त्या नफ्याचा 2% हिस्सा हा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमाने आम्हाला खर्च करावा लागतो. तो कंपनी ॲक्टप्रमाणे आम्हाला खर्च करावा लागतो. त्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी कोरोना काळामध्ये आम्ही लसीकरणासाठी 25 वाहनं आम्ही प्रोक्यूर करून कलेक्टर्स आणि डिव्हिजनल कमिशनर आणि राज्याची आरोग्य यंत्रणा यांना ही वाहनं उपलब्ध करून दिली आणि या वाहनाच्या माध्यमाने लास्ट माईल इम्युनायझेशन हे जे आम्ही आरोग्य विभागाच्या माध्यमाने अचीव केलं. यामध्ये जे वृद्ध लोक आहेत किंवा गरोदर माता आहेत ज्या ॲक्च्युली इम्युनायझेशन सेंटरपर्यंत येऊ शकत नाही, त्यांना इम्युनायझेशन सेंटरपर्यंत आणणे आणि त्यांना वापस घरपर्यंत सोडणे हा उपक्रम आम्ही राबवला. त्यासाठी महापारेषणला ग्रीन टेक या संस्थेमार्फत CSR अवॉर्ड जो आहे, CSR अवॉर्ड हा प्राप्त झाला. विशेष करून महापारेषणच्या मानामध्ये सर्वात मोठी भर जी पडली की इतक्यात रिसेंटली 2022 सालासाठी केंद्र शासनाचं जे सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर जे आहे, ज्याच्यामध्ये देशातील सर्व ट्रान्समिशन कंपन्या, सर्व डिस्ट्रिब्युशन कंपन्या त्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होतात. यामध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर या संस्थेने माननीय मंत्री ऊर्जा केंद्र शासन मिस्टर R.K. सिंग यांच्या हस्ते हा जो सर्वोत्तम पारेषण कंपनी म्हणून महापारेषणचा गौरव करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे महापारेषणला केंद्र शासन, राज्य शासन आणि या सर्व संस्थांच्या माध्यमाने महापारेषण कंपनीचा गौरव झालेला आहे. आपल्याला यावरून असं दिसून येते की महापारेषण ही अत्यंत चांगली एक अग्रगण्य कंपनी आहे आणि मला स्वतः महापारेषण कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे. याचं मलासुद्धा एक फार मोठा अभिमान त्यामध्ये वाटतो आहे आणि या महापारेषण कंपनीच्या माध्यमाने राज्यामध्ये आणि तद्वतच देशामध्ये जी फार मोठ्या प्रमाणात जे लोड आहे, जे इंडस्ट्रियल ग्रोथच्या माध्यमाने असो किंवा कमर्शियल डेव्हलपमेंटच्या माध्यमाने असो किंवा इतर मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट येत आहेत, त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन आहे किंवा मग याच्यामध्ये मेट्रो प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पासाठी वीज जे आहे, विजेचं वाहन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्यासाठी वीज पुरवठा करण्याची एक महत्त्वाची जबाबदारी या महापारेषण कंपनीकडे आहे आणि ती जबाबदारी महापारेषण अत्यंत चांगलं उत्तम तंत्रज्ञान वापरत आहे. मानव संसाधनाचा अत्यंत कार्यक्षम पद्धतीने वापर करत आहे आणि उपलब्ध जे संसाधन आहे त्याचा योग्य वापर करत आहे आणि या माध्यमाने महापारेषण कंपनीच्या माध्यमाने देशाच्या प्रगतीमध्ये, राज्याच्या प्रगतीमध्ये फार मोठं योगदान महापारेषण कंपनी देत आहे आणि अशाच प्रकारे महापारेषण कंपनीची जी प्रगती आहे ही उत्तरोत्तर होत राहील असा विश्वास मी व्यक्त करतो. सर, आपण खूप अतिशय महत्त्वाची मोलाची माहिती दिलीत, त्याबद्दल अतिशय आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.